आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर 7:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत युगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी सचिन म्हैसने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊया हवामान शास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त. तापमान कमाल 32.2°C तर किमान 20.8°C. प्रकार सूर्यप्रकाश 7.0 तास तर हवेचा ताशी वेग होता 2.4 किलोमीटर. आर्द्रता सकाळी 84% तर दुपारी होती 50% आणि मागील 24 तासात बाष्पीभवनाचा वेग 3.2 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आजचा पाऊस 0 मिलीमीटर तर आजपर्यंतचा एकूण पाऊस 990.7 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आताच आपण हवामान वृत्त जाणून घेतलं. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमामध्ये. आणि आजचा विषय आहे रब्बी पिकाचे पूर्वनियोजन. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर सुहास लांडे, कडधान्य संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला हे आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर, आपण बघतो की यावर्षी खरीपामध्ये या नैसर्गिक आपत्तीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मग त्याच्यामध्ये कपाशी असेल, सोयाबीन असेल किंवा भाजीपाला असेल, असे बरेचसे पीक आपल्याला याच्यामध्ये सांगता येतील. आणि आता शेतकऱ्यांना जी एक आस आहे ही संपूर्ण आता रब्बी पिकावर अवलंबून आहे. बरोबर. आणि त्याचं जर का नियोजन आपल्या शेतकऱ्यांनी व्यवस्थितरित्या केल्या तर साहजिकच आहे की तो येणारा काळ जो आहे तो सुखसमृद्धीचा नक्कीच राहील अशी आपण आशा करूया. रब्बी हंगामामध्ये जसे मग याच्यामध्ये गहू असेल, हरभरा असेल किंवा सूर्यफूल असेल किंवा रब्बी ज्वारी पण असेल, असे विविध पिकं आपल्याकडे घेतले जातात. पण याच्यामध्ये सर्वात जास्त जर का आपल्या शेतकऱ्यांचा कल असेल तर तो साहजिकच आहे की हरभरा पिकाकडे जास्त राहतो. जो आपल्याकडे पाऊस पडून गेलेला आहे तर याचं जे नियोजन आहे किंवा या ओलाव्याचा फायदा आपल्याला या रब्बी पिकामध्ये भेटायला पाहिजे. जी जमीन तयार करावी लागते ती कशा पद्धतीनं आपल्या शेतकऱ्यांनी करायला पाहिजे की जेणेकरून आपल्या जमिनीची ओल पण तुटली नाही पाहिजे आणि याचा जो फायदा आहे या ओलीचा हा रब्बी पिकाला जास्त प्रमाणात व्हायला पाहिजे. पाऊस, खरीपाचा पाऊस भरपूर प्रमाणात येऊन गेलेला आहे. हरभरा पिकाचं जे आहे आता नियोजन शेतकरी बंधू करत आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये
आता साधारणतः कोरडवचा जो हरभरा आहे आपला 15 ऑक्टोबरपूर्वी आपल्याला पेरायचा आहे. तर याच्यामध्ये साधारणतः आपल्याला जी जमीन निवडायची आहे साधारणतः मध्यम ते भारी जमीन शेतकरी बंधूंनी हरभरा पिकाकरता निवडायची आहे. यामध्ये नांगरणी जर झाली असेल तर वखराच्या 2 ते 3 पाड्या उभ्या आडव्या पाड्या द्यायच्या आहेत आणि जमीन भुसभुशीत करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमची जमीन समतल झाल्यानंतर रुंद सरीवरंबा पद्धत ज्यांना शक्य असेल तर त्यांनी जर रुंद सरीवरंबा पद्धतीचा जर अवलंब केला तर तुम्हाला जे हरभऱ्याची पेरणी जी आहे ती चांगल्या प्रकारे योग्य उगवण होईल. त्याचप्रमाणे जो ओलावा आहे तो ओलावा टिकून राहील. पाऊस आला तर जे जास्तीचं पाणी आहे ते सरीवरंबातून जे आहे ते निघून जाईल. रुंद सरीवरंबा पद्धतीने जर हरभऱ्याचा जर पेरणी केली तर निश्चितच शेतकरी बंधूंना याचा फायदा होईल. रोटावेटरच्या सहाय्याने आपल्याकडे आता जमीन तयार केली जाते. रोटावेटर केल्यानंतर जमिनीतला वरचा पापूद आहे ती ओल झपाट्याने निघून जाते. तर याकरता शेतकरी बंधूंना मला सांगायचं आहे रोटावेटर झाल्यानंतर त्याच दिवशी किंवा लगेच दुसऱ्या दिवशी जे ही पेरणी करणे महत्त्वाचं आहे. कारण पेरणी करताना जमिनीमध्ये योग्य ओलावा असणे सर्वात गरजेचं आहे. जर ओलावा असेल तर तुमचं जे उगवण आहे ते उगवण एकसारखे होईल, बीज अंकुरण होईल आणि तुम्हाला हेक्टरी रोपांची संख्या जी आहे ती साधता येईल. त्याकरिता तुम्हाला योग्य ओलावा असताना पेरणी साधारणतः कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी 15 ऑक्टोबरपूर्वी संपवावी. शेतकऱ्यांचं असं झालेलं आहे की उत्पादन कसं वाढलं पाहिजे याकडे प्रत्येक शेतकऱ्याचं लक्ष आहे. पण या उत्पादनासोबतच आपल्या शेतीमध्ये जो होणारा खर्च आहे तो कसा कमी होईल याकडे आपल्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. या 10 ते 15 वर्ष आधीचा जर का विचार केला तर हरभऱ्यासोबतच या करडीची खूप लागवड आपल्याकडे व्हायची, तेलवणाची. बरोबर. त्याच्यामध्ये करडी असेल, सूर्यफूल असेल असं, आणि इतर पिकांपेक्षा खूप कमी खर्चाचे हे पीक आहेत. जर का एकरभर जर का आपण करडी लागवड करतो म्हटलं तर साधारणतः 2 ते 3 किलो जर का बियाणं असेल तर खूप कमी प्रमाणात आणि खूप कमी खर्चात आपल्याला हे उत्पादन देऊन जातं. तर याकडे आपल्या शेतकऱ्यांनी ओढायला पाहिजे की नाही? वळणे गरजेचं आहे. मागच्या 8 ते 10 वर्षापूर्वी आपण करडीचं क्षेत्र होतं, करडी आपला पेरला जायचा. हे कमी पावसामध्ये येणारं रब्बी हंगामातलं महत्त्वपूर्ण तेलबिया पीक होतं. परंतु बाजारभाव शेतकरी बंधूंना मिळत नसल्यामुळे कदाचित जे करडीचं क्षेत्र आहे हे झपाट्याने कमी होत चाललेलं आहे. आणि त्यानंतर दुसरं महत्त्वाचं असं आहे की हरभरा जो पीक आहे, हरभऱ्याला तुम्हाला काही जरी नाही म्हटलं तरी साधारण तुम्हाला एकरी 8 ते 10 क्विंटल प्रति हेक्टरी तुम्हाला त्याचं उत्पन्न मिळते. आणि त्याचा बाजारभाव योग्य असल्यामुळे शेतकरी बंधूंना त्याच्यामध्ये त्यांचं जी आर्थिक मिळकत आहे त्याच्यामध्ये साधारणतः 10 ते 15% ही वाढ होते. याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला करडीचं पीक असो किंवा हरभऱ्याचं पीक असो, याच्यात महत्त्वाचं आहे की उत्पादन खर्च जो आहे हा तुम्हाला खर्च कमी करायचा आहे आणि त्यामुळे उत्पन्न जे आहे ते तुम्हाला ते दुप्पट करायचं आहे. जेणेकरून काय होईल की तुम्हाला जे आर्थिक मिळकत आहेत याच्यामध्ये तुम्हाला कुठंतरी ती जी दरी आहे ती कमी करता येईल. तर उत्पादन जो खर्च आहे तुम्हाला साधारणतः जे बियाणं तुम्हाला वापरायचं आहे, हे जर बियाणं तुम्ही विद्यापीठाकडे किंवा नोंदणीकृत संस्थेकडनं जर घेतलं तर तुम्हाला योग्य दरात मिळेल. बीज प्रक्रिया करायची आहे, त्यानंतर त्याला जे खताचं नियोजन करायचं आहे, साधारणतः बीज प्रक्रियानंतर जीवाणुसंवर्धन तुम्हाला लावायचं आहे. ह्या गोष्टी जर केल्या, सोप्या गोष्टी आहेत, कमी खर्चाच्या गोष्टी आहेत आणि ह्या जर केल्या तर तुम्हाला जे येणारं उत्पन्न आहे त्या उत्पादनात निश्चितच तुम्हाला त्याच्यामध्ये वाढ होईल. त्याचप्रमाणे जे तुमच्या पिकाची परिस्थिती आहे ही परिस्थिती ती चांगली राहील आणि त्याच्यावर येणाऱ्या किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव देखील हा कमी राहील, जेणेकरून तुम्हाला जे येणारं अपेक्षित उत्पन्न आहे जास्त मिळेल. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ते शेतकरी बंधूंनी जर याचा अंमलबजावणी केली तर निश्चितच तुम्हाला जे शेवटी येणारं जे उत्पन्न आहे हे जास्तीत जास्त तुम्हाला मिळेल. आणि सर, रब्बी पिकांमध्ये वेळेला खूप महत्त्व आहे. जर का तुमची वेळेवर पेरणी असेल तर साहजिकच आहे का तुम्हाला उत्पादन नक्कीच हमखास आपल्याला जास्त मिळणार आहे. तर यावर्षी सतत आपलं हे जे पाऊस आहे आतापर्यंत चालू होतं. बरोबर. आता गेल्या 4-5 दिवसाचा विचार जर केला तर आता कुठं सध्या तो बंद झालेला आहे. परंतु सर, अशा परिस्थितीमध्ये शेत तयार करणे, लागवड करणे साहजिकच आहे की याच्यामध्ये आता शेतकऱ्यांचा वेळ खूप जाणार आहे. बरोबर. तर वेळेचं नियोजन हे फार महत्त्वाचं आहे. ते आपल्या शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं करायला पाहिजे? योग्य वेळेवर पेरणी, जसं लग्नाचं जसं आपण मुहूर्त काढला जातो त्याच पद्धतीने तुम्हाला योग्य वेळेवर जर पेरणी झाली तर निश्चितच तुमचं जे उत्पन्न आहे तुम्हाला हमखास मिळेल. कोरडवाहू हरभरा तुम्हाला 15 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला पेरणी करायची आहे, ही पेरणीची योग्य वेळ आहे. तर त्याकरता तुम्हाला जे काय तुमच्याकडे साधनं, ट्रॅक्टर वगैरे असेल त्याच्याने तुम्हाला वेळेचं नियोजन करून तुम्हाला शेतजमीन ही तयार करायची आहे.
त्यानंतर तुम्हाला बियाणं, त्याला लागणारे खतं वगैरे याची जुळवाजुळव करून घ्यायची आहे आणि जमिनीमधला योग्य ओलावा असतानाच तुम्हाला पेरणी जी आहे ती पेरणी करून घ्यायची आहे, जेणेकरून अंकुरण एकसारखं होईल आणि हेक्टरी रोपांची संख्या तुम्हाला जी आहे ती राखता येईल. तर ह्या गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. आणि दुसरं असं की काबुली हरभरा जो आहे, तर हा काबुली हरभरा आता शेतकरी बंधूंनी घ्यायला हरकत नाही आहे. डॉलर या नावाने प्रसिद्ध असतो. जे काय त्यांच्याकडे क्षेत्र आहे त्याच्यातला जर साधारणतः 1 ते 2 एकर सुरुवातीला जर काबुली हरभरा जर घेतला गेला, त्याचा बाजारभाव हा देशी हरभरापेक्षा 2.5 ते 3 पट जास्त असतो आणि बाजारपेठेत त्याला मागणी देखील असते. तर काही क्षेत्र शेतकरी बंधूंनी जर काबुली हरभराकरता जर ठेवलं गेलं तर निश्चितच त्यांना जी येणारी आर्थिक मिळकत आहे त्यामध्ये तुम्हाला निश्चितच साधारणतः 15 ते 20% जो आहे तो हा आर्थिक फायदा मिळू शकतो. काबुली हरभऱ्याकरता नियोजन करणे देखील गरजेचं आहे. याला तुम्हाला जमिनीमध्ये ओलावा असणे सर्वात गरजेचं आहे. त्यामुळे योग्य ओलावा असताना तुम्हाला पेरणी करायची आहे. जर ओलावा नसेल तर सुरुवात तुम्हाला ओलीत करायचं आहे. त्यानंतर वापसा आल्यानंतरच तुम्हाला पेरणी करायची आहे. याकरता देखील तुम्हाला रुंद सरीवरंबा पद्धतीचा अवलंब करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला स्प्रिंकलरने तुम्हाला पुढे पाणी देता येईल. बीज प्रक्रिया करूनच शेतकरी बंधूंनी पेरणी करायची आहे. ह्या गोष्टीचा जर अवलंब केला तर निश्चितच शेतकरी बंधूंना याचा आर्थिक फायदा मिळेल. स्वागत आहे तुमचं. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमामध्ये. तुमचं नाव सांगा द्या मला. बलराम पाटील आहे. गाव कोणतं आहे आपलं? आपोती बुद्रुक. आपोती बुद्रुक. आणि आजचा आपला जो विषय आहे फोन इन कार्यक्रमाचा, तर तो आहे रब्बी पिकाचे पूर्वनियोजन. हा आजचा आपला या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे. टाइम आला म्हटलं आता 11 म्हटलं. तुमच्या प्रश्नांना मी उत्तर देत आहे. तर हरभरा हे आपलं महाराष्ट्रामधलं रब्बी हंगामामधलं सर्वात महत्त्वाचं कडधान्य पीक आहे. आणि याच्यामध्ये असं आहे की साधारणतः 100, 110, 115 दिवसामध्ये हे पीक तयार होत असून हेक्टरी 20 ते 22 क्विंटल तुम्हाला उत्पन्न मिळून देते. हरभरा या पिकाकरता आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीची निवड करणे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पेरणीपूर्वी आपल्याकडे जे बियाणं लागते, त्यानंतर खतं लागतात, त्यानंतर आपल्याला बीज प्रक्रिया करायला जे तुमचं बुरशीनाशक लागते, याची जुळवाजुळव करून ठेवणे आपल्याला गरजेचं आहे. या सर्व गोष्टीची जुळवाजुळव झाल्यानंतर मग आपण पेरणीला सुरुवात करू शकतो. हरभऱ्याला जी जमीन पाहिजे आहे, तर साधारण मध्यम ते भारी जमीन आपल्या या हरभरा पिकाला चालते. आपल्याला जर हो चालते नदीकाठी. त्याला वखराच्या 2 ते 3 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करायची. आणि जर तुमच्याकडे जर शेणखत असेल तर साधारणतः 2.5 टन चांगलं कुजलेलं शेणखत तुम्हाला शेवटच्या वखरणीपूर्वी जमिनीत मिसळून द्यायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं असं आहे की जे बियाणं तुम्हाला पेरायचं आहे, आता आमच्याकडे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये नवीन जातीचे बियाणं आपल्याकडे आहे. त्याच्यामध्ये जॅकी 9218 हा तुमचा लोकप्रिय वाण आहे. त्यानंतर सुपर जॅकी हा एक नवीन वाण आपण इथं विकसित केलेला आहे. कनक नावाचा एक नवीन वाण हरभऱ्याचा आपण निर्माण केला आहे, जो मेकॅनिकल हार्वेस्टिंग करता उपयुक्त वाण आहे. आणि त्यानंतर काबुलीमध्ये काबुली 2 आणि काबुली 4 हे वाण देखील आपल्याला पेरणी करता उपलब्ध आहेत. तर आपल्याला यापैकी जे कोणत्या वाणाची पेरणी करायची त्याचं बियाणं आपण पहिले आपल्याकडे जमा करावं. म्हणजे त्यानंतर त्याची उगवणशक्ती तपासून घेणे गरजेचं आहे. साधारणतः उगवणशक्ती तपासल्यानंतर 85% उगवणशक्ती असेल तर ते बियाणं तुम्ही पेरणी करता वापरू शकता. पेरणी करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीमध्ये ओल असणे गरजेचं आहे. तुमची खरणी वगैरे झाल्यानंतर आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने हे करतो तुमच्या शेतजमिनीची पूर्वतयारी. तर रोटावेटर मारला जातो, त्याच्यावर ते ओल लगेच तुटून जाते. तर त्यामुळे थोडंसं ओल जमिनीमध्ये कायम असताना जर पेरणी केली तर तुमची उगवणशक्ती जी आहे ती उगवण एकसारखी होते. तर त्याकरता जमिनीमध्ये ओलाव्याचं प्रमाण लक्षात घेणे महत्त्वाचं आहे. जमिनीत योग्य ओल असतानाच तुम्हाला पेरणी करायची आहे. पेरणीपूर्वी बियाणाला बीज प्रक्रिया करणे खूप गरजेचं आहे. कारण त्याच्यावरती येणारे जे मूळकूज आहे याला तुम्ही प्रतिबंध करू शकता. तर त्याकरता तुम्हाला टेबुक्लोनाझोल नावाचं एक औषध आहे, जे 5.4% साधारणतः 4 मिली 10 किलो बियाणाला पुरेल हे तुम्हाला वापरायचं आहे. अधिक त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक आहे, साधारणतः 40 ग्रॅम ते 50 ग्रॅम तुम्हाला प्रति 10 किलो बियाण्याला सोडायचं आहे. आणि त्यानंतरच तुम्हाला बीज प्रक्रिया करायची आहे. त्यानंतर हरभरा पिकाला जीवाणू संवर्धन लावणे देखील गरजेचं आहे. याला साधारणतः तुम्हाला रायझोबियम आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू या दोन्ही याची तुम्हाला बीज प्रक्रिया करून नंतर पेरणी करायची आहे. गुळाचं द्रावण तयार करायचं आहे आणि गुळाचं द्रावण केल्यानंतर 250 ग्रॅम
रायझोबियम आणि 250 ग्रॅम PSB एकत्र करून गुळाच्या द्रावणामध्ये तुम्हाला ते व्यवस्थित बियाणाला चोळायचं आहे. नंतर त्याला थोडंसं गोंदपाटावर वाढवायचं आहे आणि नंतरच पेरणी करायची आहे. स्वागत आहे तुमचं. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमामध्ये. तुमचं नाव सांगा द्या आम्हाला. माझं नाव केशव भगत आहे. मी गाव चांबोई तालुका मंगरुळपीरवरून बोलतो बा सर. आपल्या विद्यापीठाची अधिक उत्पादकक्षम जात कोणती आहे? हो, आणि या वर्षी काय झालं, अति पावसामुळे आमच्या सोयाबीनवर पूर्ण येलो मोजाक आले. बरोबर आहे? बरोबर आहे. हो, ठीक. हीच परिस्थिती धरून समजा लांडे सर, जर मर रोगाचं प्रमाण वाढलं तर काय, म्हणजे कसं वाढेल काय? आणि आपण मागच्या अनुभव घेऊनच राहिलो, येलो म्हणजे मर रोगाचं प्रमाण वाढून राहिलं डॉक्टर साहेब. हो हो. आणि आता जमीन ओली आहे डॉक्टर साहेब, तर ती खोल कशी तयार करायची हे सांगा आम्हाला, इथल्याच्यावर सविस्तर सांगा. तुमचा पहिला प्रश्न जो तुम्ही विचारला आहे की बा हरभरा पिकामध्ये सर्वात जास्त उत्पादन देणारं वाण कोणतं, तर यामध्ये आपल्याकडे आपण साधारणतः जॅकी 9218 हा लोकप्रिय वाण शेतकरी बंधूंमध्ये होता. त्या जॅकी 9218ची आपण पेरणी करायचं. तर यावेळेला आपण विद्यापीठाने त्यावरती सरस म्हणून एक नवीन वाण विकसित केलेलं आहे. त्याला सुपर जॅकी हे नाव दिलेलं आहे. तर या वाणाचं बियाणं तुम्हाला साधारणतः या हंगामामध्ये मिळणार नाही, पण तो पुढील वर्षीपासून तुम्हाला त्या वाणाचं बियाणं मिळेल. सोबतच आपला PDKV कनक नावाचा वाण आहे. तर या वाणाचं बियाणं आपण घेऊ शकता. याची उत्पादन क्षमता देखील या सुपर जॅकी या वाणा एवढीच आहे. महत्त्वाचं असं आहे की हा वाण जो आहे हा आपला कंबाईन हार्वेस्टरने काढता येतो. हा मेकॅनिकल हार्वेस्टिंग करता उपयुक्त वाण आहे. त्यामुळे तुम्हाला काढणी करता येणारा जो खर्च आहे तो खर्चामध्ये तुम्हाला बचत करता येईल. त्यानंतर दुसरा प्रश्न आपण विचारला आहे की बाबा जसा सोयाबीन पिकावर ते येलो मोझाईक येतो आहे, त्याचप्रमाणे आता हरभरा पिकामध्ये देखील मर रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. तर हा तुमचा योग्य प्रश्न आहे. तुमची जमीन ही सध्या पाऊस येऊन गेल्यामुळे ओली आहे, त्यात काही वादच नाही आहे. तुम्हाला याच्यात की पिकाची फेरपालट करणे गरजेचं राहायचं. तर आता ती पिकाची फेरपालट होत नाही आहे, परंतु आपल्याला जर साधारणतः एकाच जमिनीमध्ये जर हरभऱ्याचं पीक घ्यायचं असलं तर ते आपल्याला टाळायचं आहे. तर याच्यात एक करायचं आहे की जे रोगप्रतिकारक आपल्या जाती आहेत ह्या जॅकी 9218 आहे, PDKV कनक आहे, नंतर सुपर जॅकी आहे, PDKV कांचन आहे. तर या रोगप्रतिकारक जातीचा तुम्ही पहिले वापर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जमीन जी आहे ही साधारणतः तुम्हाला नांगरटी झाल्यानंतर उभी आडवी वखरणी करायची आहे, जेणेकरून जमीन समतल होईल, एका पातळीत येईल. आणि त्यानंतर महत्त्वाचं असं आहे की तुम्हाला जे आहे बीज प्रक्रिया करायची आहे, त्याबद्दल तुम्हाला माहिती देत आहे. याच्यामध्ये तुम्हाला जैविक बुरशीनाशक, त्याला आपण ट्रायकोडर्मा म्हणतो, तो ट्रायकोडर्मा हे आपल्याला साधारणतः 40 ग्रॅम प्रति 10 किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करायची आहे. आणि त्यासोबतच टेब्युक्लोनाझोल 5.4% हे बुरशीनाशक आहे, याचं 4 मिली हे साधारणतः 10 किलो बियाणाला पुरेल. याप्रमाणे आपल्याला बीज प्रक्रिया करूनच तुम्हाला पेरणी करायची आहे. दुसरं असं की तुम्हाला हरभऱ्याला जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करणे देखील गरजेचं आहे. यामुळे तुमच्या नत्रयुक्त खताची बचत होते. तर साधारणतः 250 ग्रॅम हे रायझोबियम आणि 250 ग्रॅम स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धन हे तुम्हाला तुमच्या बियाण्याला लावायचं आहे. त्याकरता गुळाचं द्रावण करायचं आहे. गुळाचं द्रावण चिकट राहते, त्यामध्ये हे कल्चर्स जे आहे टाकायचे आहे आणि तुमच्या हरभऱ्याच्या बियाण्याला चोळून त्याला साधारणतः सावलीत वाढवायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला ते बीज प्रक्रिया करायची आहे. यामुळे तुमचं पीक जे आहे साधारणतः 3 आठवडे ते 1 महिना हे रोगापासून थोडंसं त्याचा अटकाव करता येईल. डॉक्टर साहेब, आता म्हणजे एक नांगरटी करायची आणि 2 वखराच्या पाळ्या द्यायच्या, चांगली जमीन भुसभुशीत तयार करायची. बरोबर आहे ना, तुम्ही सांगितलं? हो हो. तर अशा प्रमाणे आम्ही शेतकऱ्यांना सांगू सर. तर आमच्या भागामध्ये डॉक्टर साहेब आता तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढून राहिला, तर याला बचावायसाठी काय करता येईल थोडक्यात सांगा. म्हणजे दुसरा कोणी एखादा श्रोता विचारणारा असेल तुम्हाला. नाही, मर रोगाच्यासाठी आपल्याला तुम्हाला जे सांगितलं आहे, सुरुवातीला बीज प्रक्रिया करणे सर्वात गरजेचं आहे. कारण वेळेवर रोग आल्यानंतर आपल्याला काहीच करता येत नाही. त्यापूर्वी जर आपण त्याला अटकाव केला गेला तर बराचसा फरक पडतो. तुरी मरून राहिल्या, काय करा मग आता सांगा तुम्ही. आता एवढं काय लेखाचं, पण शेतकरी हा हवालदिल झालेला आहे डॉक्टर साहेब. सोयाबीन मध्ये 2 क्विंटल आणि 3 क्विंटलचा उतारा येऊन राहिला. मर रोगाला प्रतिकारक असे वाहनं तयार करा डॉक्टर साहेब. हो हो. प्रतिकारक वाणाचीच पेरणी आपल्याला जो PDKV आश्लेषा नावाचा आपण जे तुम्ही शिवार फेरीमध्ये बघितला आहे, तो मर रोगाला हा सहनशील वाण आहे. याच्यावर रोगप्रतिकार शक्ती आहे. त्याप्रमाणे PKV तारा आहे. हे नवीन वाण जे आहे आपण जे आहे मर रोग आहे, त्याच्यानंतर करपा आहे, वांज रोग आहे, या रोगांना हे बळी न पडणारे वाण आहे. त्याचीच पेरणी शेतकरी बंधूंनी करावी. यासाठी आम्ही शिवार फेरीचं जे आयोजन केले जाते त्या निमित्त तुम्हाला सांगितलं जाते.
डॉक्टर साहेब, तुम्ही अश्लेषा बोलले, खूप चांगलं वाण तयार केलं तुम्ही. आशाच्या जागेवर अश्लेषा तयार केली, बरोबर आहे? हो हो. डॉक्टर साहेब, मला एक म्हणायचं आहे की लेट आहे ना, 180-90 दिवसाचं वाण आहे, तेपर्यंत जमिनीमध्ये म्हणजे पाणी राहत नाही, उत्पादनात तेवढं नाही बसून राहिलं ते, आणि अश्लेषा पेरली. काय करावं तुम्ही सांगा? असे 140-150 दिवसाची वाणं आणि स्ट्रॉंग वाणं तयार करून आम्हाला शेतकऱ्याला द्या, एवढी विनंती करतो. थांबतो डॉक्टर साहेब. हो, 140 ते 150 दिवसाचे वाण आपण निर्माण करण्याचं कार्य आपलं प्रगतीपथावर आहे. 2 ते 3 वर्षामध्ये जे वाण आहे ते आपल्याकडे म्हणजे शेतकरी बंधूंच्या शेतावर ते येईल. चला, ठीक आहे डॉक्टर साहेब. ठीक आहे. ज्या शेतकऱ्यांना आपल्याला हरभऱ्याची लागवड करायची असेल, बियाणं फार महत्त्वाचं राहतं. जे बियाणाचं प्रमाण आहे आपल्या शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं वापरायला पाहिजे? लहार आकारमानाचं जे बियाणं आपलं आहे, साकी 9516 आहे, याच्याकरता साधारणतः तुम्हाला 50 ते 60 किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरायचं आहे. मध्यम आकारमानाचे जे वाण आहेत, ज्या की 9218 आहे, दिग्विजय आहे, विजय आहे, याचं तुम्हाला हेक्टरी 75 ते 80 किलो बियाणं प्रति हेक्टरी वापरायचं आहे. आणि जो काबुली वाण आहे, जो टपोरदाण्याचा वाण असतो, काबुली 2 आणि काबुली 4 जे आहे, फुले कृपा आहे, तर याच्याकरता तुम्हाला साधारणतः 100 ते 125 किलो बियाणं जे आहे हे पेरणीसाठी वापरायचं आहे. पेरणीपूर्वी तुम्हाला बीज प्रक्रिया, जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करूनच तुम्हाला पेरणी करायची आहे. आणि पेरणीमधलं जे अंतर आहे, साधारणतः देशी वाणासाठी आपल्याला 30 बाय 10 सेंटीमीटर अंतर ठेवायचं आहे, आणि काबुली वाणाकरता साधारणतः 45 ते 10 सेंटीमीटर अंतरावरती पेरणी करून तुम्हाला योग्य नियोजन हे शेतकरी बंधूंनी करायचं आहे. तर खताचं नियोजन आपल्या शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने करायला पाहिजे? मग याच्यामध्ये हरभरा पिकाला साधारणतः 20 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश प्रति हेक्टर याच्यात द्यायचं आहे. तर साधारणतः अर्ध नत्र, पूर्ण स्फुरद आणि पालाश ह्या पेरणीच्या सोबत द्यायचं आहे. आणि राहिलेलं जी नत्राची मात्रा आहे ती साधारणतः पेरणीनंतर 1 महिन्याने आपल्याला उरलेली नत्राची मात्रा द्यायची आहे. फुलोरा अवस्थेमध्ये असताना शेतकरी बंधूंनी 2% युरियाची फवारणी जर केली तर त्याचा निश्चितच फायदा होतो, आणि आवश्यकता वाटल्यास दुसरी फवारणी 10 दिवसांनी करण्यास हरकत नाही. तर सर, तुम्ही आज इथे आलात आणि रब्बी पिकांचे पूर्व नियोजन या विषयावर आमच्या शेतकऱ्यांचे जे फोन आलेत आणि त्यांना जे काही योग्य उत्तर तुम्ही दिलं त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या शेतकऱ्यांतर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, आताच आपण प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा फोन इन कार्यक्रम ऐकलात, आणि आजचा विषय होता रब्बी पिकांचे पूर्व नियोजन, आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत डॉक्टर सुहास लांडे, कडधान्य संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस, जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र, शेतकरी कॉल सेंटर. कृषीवाणीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्व आणि कमतरतेची कारणे याविषयीची माहिती आणि ही प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, जागतिक पातळीवर सर्वाधिक लोकसंख्यांक राष्ट्राकडे वाटचाल करीत असलेल्या कृषीप्रधान संस्कृती असलेल्या देशात शेती हाच बहुतांश जनतेचा अर्थार्जनाचा मुख्य आधार आहे. मात्र गत काही काळात विविध कारणांनी जमिनीचे आरोग्य खालावत गेले असून उत्पादकता दिवसांगणिक कमी होत आहे. प्राप्त परिस्थितीत अधिक उत्पादनासाठी सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते ही पिकांसाठी संजीवनी असून द्रवरूप खताच्या माध्यमातून जरी पिकाला दिली तरी शेतकरी बांधवांना पीक उत्पादन वाढीमध्ये त्याचा फरक पडण्यास मदत होईल. अन्नद्रव्यांचे महत्त्व. पिकांना सूक्ष्म प्रमाणात लागणारी परंतु अत्यंत आवश्यक असणारी अशी एकूण 8 मूलद्रव्ये आहेत. यामध्ये जस्त, लोह, तांबे, बोरॉन,
मॅग्नीज, मॉलिडेनम, क्लोरीन आणि निकेल यांचा आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणून उपयोग होतो. सोडियम, सिलिकॉन, कोबाल्ट आणि व्हॅनेडियम यांचा हितकारक सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणून उपयोग होतो. आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्ये जरी कमी प्रमाणात लागत असली तरी पिकांचा जीवनक्रम पूर्ण करण्याकरिता आवश्यक असतात. त्याचा उपयोग वनस्पतीमध्ये उत्प्रेरक, संप्रेरक निर्मितीचे कार्य, हरितद्रव्य निर्मिती, फूल आणि फळ धारणेस मदत आणि प्रथिने तयार करण्यात होतो. हितकारक सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पिकास फायदा होतो. त्याचप्रमाणे गंधक, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या दुय्यम अन्नद्रव्यांचे वनस्पतीमध्ये महत्त्वाचे कार्य आहे. विदर्भातील जमिनीत 49% जस्त, 18% लोह, 20% बोरान या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आणि 26% गंधक या दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता आढळून येते. संपूर्ण महाराष्ट्रातील जमिनीमध्ये 36% जस्त, 17% लोह, 2.32% मॅग्नीज आणि 0.19% तांबे आणि 36% बोरान या सूक्ष्म अन्नद्रव्यांची तसेच 27% गंधक या दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता आढळून येत आहे. सूक्ष्म अन्नद्रव्ये कमतरतेची कारणे यामध्ये सेंद्रिय भर खतांचा कमी वापर, अन्नद्रव्यांचा रासायनिक खतांद्वारे अधिक किंवा असंतुलित वापर, संकरित आणि अधिक उत्पादन देणाऱ्या वाणामुळे अधिक शोषण आणि अधिक वापर, उच्च विश्लेषित खतांचा सातत्याने वापर, पिकांची फेरपालट न केल्यामुळे एकाच प्रकारच्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचे पिकाकडून अधिक शोषण, तसेच एकसारखी सलग किंवा बहुचक्र पद्धतीचा अवलंब केल्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांचे अधिक शोषण होते. कमी निचऱ्याच्या भारी जमिनीत पाण्याचा अतिरिक्त वापर, सूक्ष्म अन्नद्रव्य युक्त खतांचा अतिशय कमी वापर, तसेच जमिनीचा सामू अतिविम्ल 8.5 पेक्षा कमी आणि चुनखडीचे जास्त प्रमाण अर्थातच 10% जास्त अशा सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्यासाठी माती परीक्षणाचा अभाव. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचे माती परीक्षण करून याचे नियोजन करावे. आताच आपण कृषीवाणीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्व आणि कमतरतेची कारणे याविषयीची ही माहिती जाणून घेतली. शेतकरी बंधूंनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत कार्यक्रमाच्या शेवटी. तेव्हा सचिन म्हैसेल यांनी निरोप. नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. किसानवाणी, 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 किसानवाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी, 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 किसानवाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी, 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 किसानवाणी. आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी ऐकलात.